हॅलो हाय फ्रेंड्स, होम पॅशन आर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर हे बघा, मी असं गोल आकाराचं दोन वेगवेगळ्या कलरमध्ये पायपुसणं बनवायला शिकवणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी हा एक कलर घेतला आहे आणि हा एक कलर घेतला आहे। तर मी आता तुम्हाला कसं बनवायचं ते सांगते आहे। बघा, मी हा एक कलर घेतला आहे। तर आपल्याला किती 30 आकाराचं पायपुसणं बनवायचं, 30 फाशांचं। तर मी आता सुईमध्ये 30 गाठी टाकून घेणार आहे। एक टाकली, त्यानंतर 2 3 4 5 6 7 8 9 10 11। तर या माझ्या 30 गाठी टाकून झाल्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30। माझ्या अशा 30 ह्या फाशे मी टाकून दिलेले। तर आता आपल्याला काय करायचं, एक लाईन कंप्लीट करायची। ते म्हणजे काय करायचे, हे सर्वच्या सर्व फाशे 30च्या 30 या सुईत घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा जसेच्या तसे या सुईमध्ये उतरवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व या सुईमध्ये आपल्याला घ्यायचे आहे। तर तुम्हाला पायपुसणं बनवायची गाठ जर शिकायची असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर या अगोदरचे व्हिडिओ बघा। त्यात तुम्हाला गाठ कशी बनवायची हे जर शिकले तर तुम्हाला पायपुसणं खूप सोपं जाईल विणायला। तर आता माझे काय झाले, सर्वच्या सर्व 30चे 30 फाशे या सुईत घेऊन पुन्हा या सुईत घेऊन झालेला आहे। तर आपल्याला गोल आकारचं पायपुसणं बनवायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, 3 3 सोडत जायचे आहे फाशे। तर आपल्याला 3 3 हे या बाजूने न सोडता आपल्याला ज्या बाजूने आपण गाठ मारलेली आहे त्या बाजूने आपल्याला काय करायचे, 3 3 फाशे सोडत जायचे। तर बघा, 1 2 3 हे 3 फाशे सोडल्यानंतर जे पुढचे 27 फाशे आहे ते जसेच्या तसे या सुईत घेऊन पुन्हा आपल्याला काय करायचे, त्या सुईत घेऊन जायचे। म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं, 3 3 फाशे सोडत जायचे। मग आपला छान गोल आकार आपला बनत जाईल। त्याच्यासाठी मी आता हे सर्वच्या सर्व 27 फाशे या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईत घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर आता हे बघा, 1 2 आणि 3 मी फाशे सोडलेले आहे आणि हे उरलेले 27 या सुईत घेतले। तर आपण काय करू, आता सुयांची टोकं अशी फिरवून घ्यायची, स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायची आणि जे 27 फाशे त्या सुईत घेतले जसेच्या तसे आपल्याला पुन्हा या सुईत घ्यायचे आहे। आता आपण किती, 1 2 3 सोडले होते, आता किती 6 सोडले, 3 4 5 आणि 6 सोडायचे। 6च्या पुढचे जे आहे ते जसेच्या तसे फाशे इकडच्या सुईत घ्यायचे आणि पुन्हा त्या सुईत आपल्याला टाकून घ्यायचे आहे। आता बघा, या सुईत किती 3 आणि 3 2 6 असे 9 राहिले। मी आता सुईचे टोकं फिरवून घेतले, स्ट्रिप इकडच्या बाजूला काढून घ्यायची आणि मग पुन्हा जे फाशे त्या सुईत घेतले ते जसेच्या तसे या सुईत आपल्याला सर्व फाशे घ्यायचे आहेत। तर आता बघू शकता, 3 3 6 सोडले, त्याच्यानंतर 6 नंतर 9 सोडायचे, 9 नंतर 12 12 नंतर 15 15 नंतर 18 नंतर 21 असे फाशे सोडवायचे। 21 नंतर 24 24 नंतर 27 असे सगळे फाशे सोडत जायचे आणि या सुईत घ्यायचे आणि पुन्हा या सुईत घ्यायचे। तर मी 1 2 लाईन कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते। तर हे बघा, बघू शकता मी 2 3 लाईन आता कंप्लीट करून घेतल्या। त्यावेळी 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 15 18 सोडले। तर आपल्याला किती आता 21 सोडायचे आहे। उरलेले पुढचे जे 9 फाशे आहे ते जसेच्या तसे या सुईमध्ये घ्यायचे आहे। 1 2 3 4 5 6 7 8 आणि लास्टचा राहिलेला 9। तर आता आपण इकडच्या बाजूने किती फाशे सोडले, 21 फाशे सोडले, उरलेले 9 या सुईत घेतले। आता जसेच तसे पुन्हा या सुईत घ्यायचे, सुईचे टोकं फिरवून घ्यायची, स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर जसे तसे 9 फाशे आपण या सुईत घेतले ते जसेच्या तसे इकडच्या सुईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, उतरवून घ्यायचे आहे। नऊ फाशे मी आता काय केले, या सुईमध्ये उतरवून घेतलेले आहेत। तर आपण आता इकडच्या साईडने किती 21 सोडले होते। तर आता आपण काय करणार आहोत, इकडच्या साईडने 24 फाशे सोडणार आहोत आणि 24 नंतर पुढचे जे 6 फाशे आहे ते जसेच तसे या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईत घ्यायचे। 1 2 3
4 5 आणि 6. तर इकडच्या बाजूने किती आपण 24 फाशे सोडलेले आहे. स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायची, सुईचे टोकं फिरवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण जे फाशे त्या सुईत घेतले ते जसेच्या तसे इकडच्या सुईत पुन्हा उतरवून घ्यायचे आहे. तर मी उतरवून घेतलेले आहे. तर आता आपले किती 27 फाशे सोडायचे राहिलेले आहे इकडच्या सुईमध्ये आणि पुढचे जे 3 फाशे राहिले आहे तेच आपल्याला काय करायचे आहे, या सुईत घ्यायचे आहे. 1 2 आणि 3. आता आपण राहिलेले 3 फाशे या सुईत घेतले, पुन्हा सुईचे टोकं फिरवून घ्यायचे, स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर राहिलेले 3 फाशे आपल्याला पुन्हा जसेच्या तसे त्या सुईमध्ये घ्यायचे आहे. तर आता हे बघा माझे घेऊन झालेले आहे आणि माझी एक पाकळी पूर्ण बनवून कंप्लीट रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, आकार पण खूप छान आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे आता पुन्हा ही 30च्या 30 फाशे या सुईत घ्यायचे आणि पुन्हा या सुईत घ्यायचे, त्याच्यानंतर स्ट्रिप्स कट करायचे आणि इथे दुसरा कलर जॉईंट करायचा आणि असेच एक पाकळी बनवायची. त्याच्यानंतर पुन्हा ह्या कलरचे असं पूर्ण गोल पायपुसणं बनवून कंप्लीट करायचं. तर हे बघा मी बनवून कंप्लीट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे माझं पूर्ण असं बनवून कंप्लीट झालेलं आहे. मी आपल्याला हे जुन्या साडीची पडलेली लेस राहती तीही कडेला लावून दिलेलं आहे, त्याच्यामुळं पायपुसण्याचा लुक हा खूप सुंदर आणि छान आलेला आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे गोल आकारचं 30 फाशांचं पायपुसणं कसं बनवायचं ते सांगितलं आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.